नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात रंगीत आणि आनंदाचा सण असलेल्या होळीचा इतिहास आणि त्यामागील महत्त्व जाणून घेणार आहोत. होळी हा सण भारतात हजारो वर्षांपासून साजरा केला जातो. हा सण मुख्यतः वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. हिवाळा संपून निसर्गात नवीन पालवी फुटते, शेतीत नवीन पीक येते आणि वातावरणात उत्साह निर्माण होतो. या बदलत्या ऋतूचा आनंद व्यक्त करण्यासाठी होळी साजरी केली जाते. होळीच्या सणामागे एक प्रसिद्ध पौराणिक कथा सांगितली जाते. ती म्हणजे भक्त प्रल्हाद आणि त्याचा अत्याचारी पिता हिरण्यकश्यपू यांची कथा. हिरण्यकश्यपूला स्वतःला देव मानले जावे असे वाटत होते, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता. यामुळे क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आपली बहीण होलिका हिला बोलावले. होलिकेला अग्नीत न जळण्याचा वरदान होतं. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, परंतु देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली. या घटनेतून सत्य आणि भक्तीचा विजय तसेच अहंकार आणि दुष्टतेचा नाश असा संदेश दिला जातो. याच स्मरणार्थ होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगांची होळी. या दिवशी लोक एकमेकांवर रंग उधळतात, गुलाल लावतात आणि आनंद साजरा करतात. रंग हे प्रेम, मैत्री आणि समानतेचे प्रतीक मानले जातात. या दिवशी समाजातील भेदभाव विसरून सर्वजण एकत्र येतात. इतिहासातही होळीचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथां आणि शिल्पांमध्ये आढळतो. प्राचीन भारतात हा सण राजदरबारात आणि गावोगावी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. मुघल काळातही होळी साजरी होत असल्याचे उल्लेख मिळतात. विशेषतः बादशाह अकबर आणि जहांगीर यांच्या काळात राजवाड्यात रंगोत्सव होत असे. म्हणूनच होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तर तो वाईटावर चांगल्याचा विजय, निसर्गातील नवजीवन आणि समाजातील एकतेचा संदेश देणारा सण आहे. आजही भारतात आणि जगभरातील भारतीय समुदायात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रंग, नृत्य, संगीत आणि आनंद यांच्या माध्यमातून हा सण लोकांना एकत्र आणतो. मित्रांनो, होळी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही अंधार असला तरी सत्य आणि चांगुलपणा शेवटी जिंकतो. धन्यवाद.